नमस्कार मित्रांनो. YCMOU म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठचे 2026-27 सत्रासाठी प्रवेश अर्ज भरणे सुरू झाले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी दुसऱ्या-तिसऱ्या वर्षासाठी प्रवेश घेणार आहेत, त्यांनी प्रवेश अर्ज कसा भरायचा आहे हे पाहणार आहोत. आणि महत्त्वाचे म्हणजे 2 मिनिटाचा फॉर्म आहे आणि एकदम सोपा फॉर्म आहे. मी तुम्हाला हा फॉर्म मोबाईलवरून कसा भरायचा आहे हे दाखवणार आहे. यासाठी तुम्हाला स्टडी सेंटरवर अतिरिक्त ₹150 देण्याची गरज पडणार नाही. आपण जेवढी ऑनलाईन फीस भरणार आहोत तेवढीच फीस असेल. कॉलेजवर एकही रुपया अतिरिक्त देण्याची गरज नाही. तर चला फॉर्म कसा भरायचा पाहूया. गुगल क्रोम ॲप्लिकेशन उघडा आणि YCMOU ॲडमिशन सर्च करा. या YCMOU डिजिटल युनिव्हर्सिटी या वेबसाईटवर जा. या वेबसाईटची लिंक कमेंटमध्येही भेटून जाईल. या ठिकाणी वरच्या बाजूला झूम करा आणि ॲडमिशन हा पर्याय निवडा. या ठिकाणी तुम्ही ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहात त्या अभ्यासक्रमाची माहिती घेण्यासाठी जसे फीस किती आहे, कोणत्या वर्षी कोणते विषय निवडू शकता, कालावधी किती आहे, या सर्व माहितीसाठी माहिती पुस्तिका असतात. त्यासाठी या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट, डिप्लोमा, सर्टिफिकेट ज्या कोर्ससाठी प्रवेश घेणार आहात तो पर्याय निवडा. जसं की मी या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएशनसाठी निवडत आहे. या ठिकाणी तुम्हाला अभ्यासक्रमांची नावे दिसतील आणि त्यापुढे क्लिक हिअरचा पर्याय दिसेल. तुम्हाला ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे त्या समोरच्या क्लिक हिअर पर्यायावर क्लिक करा. अशी माहिती पुस्तिका उघडेल. याला डाउनलोड करायचं असेल तर या ठिकाणी 3 डॉट्सवर क्लिक करून या चिन्हावर क्लिक करा. डाउनलोड होऊन जाईल. ही माहिती पुस्तिका वाचून घ्या. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पात्रता काय आहे, अभ्यासक्रमात कोणते विषय आहेत, विषयाचे कोणते पुस्तक आहेत, पुस्तकात कोणते घटक आहेत, प्रत्येक वर्षाची फीस किती असेल, प्रत्येक वर्षी विषय कसे निवडावे लागतील, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला माहिती पुस्तिकेत भेटून जाईल. त्यानंतर बॅक वापस या वेबसाईटवर या. त्या ठिकाणी ऑनलाईन प्रवेश अर्ज या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला 2 पर्याय दिसतील. जे नव्याने प्रवेश घेत आहेत म्हणजेच ज्यांच्याकडे कोणताही PRN नंबर नाही आणि ज्यांनी 2025-26 मध्ये प्रवेश घेतले आहेत, ज्यांचे PRN 25-26 ने सुरू होते, त्यांनी या डाव्या बाजूचा पर्याय निवडून त्या वेबसाईटवरून फॉर्म भरावा. आणि ज्यांचे 20 पासून PRN नंबर सुरू होतात आणि त्यांना दुसऱ्या-तिसऱ्या वर्षाला प्रवेश घ्यायचे आहेत, तर त्यांनी या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी आय हॅव माय 16 डिजिट एनरोलमेंट नंबर यावर क्लिक करा आणि खाली तुमचा 16 अंकी PRN नंबर टाका आणि प्रोसीड करा. या ठिकाणी तुमचा फोटो येईल. खाली पासवर्ड टाकायचा. तुमचा फॉर्म जर गेल्या वर्षी कॉलेजमध्ये भरला आहे तर तुमची जन्मतारीख टाकून बघा. जसे तुमची जन्मतारीख 12 जानेवारी 2003 आहे तर तुमचा पासवर्ड 030112 हा तुमचा पासवर्ड असेल. आणि ज्यांनी स्वतःचा पासवर्ड बदलला आहे आणि त्यांना पासवर्ड माहिती आहे त्यांनी आपला पासवर्ड टाकून प्रोसीड करा. आणि पासवर्ड माहिती नसल्यास बॅक या, फॉरगॉट पासवर्डवर क्लिक करा. या ठिकाणी ही माहिती भरा, व्हॅलिडेट करा. पासवर्ड तुमच्या जीमेल SMS वर येईल. पुन्हा बघूया. या ठिकाणी PRN नंबर टाका, प्रोसीड करा, पासवर्ड टाका आणि लॉग इन करा. अशी स्क्रीन उघडेल. आता या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर, जीमेल चेक करा. तुम्हाला नंबर किंवा जीमेल बदलायचा असेल तर या ठिकाणी तुमचा नवीन जीमेल आणि नंबर टाका. OTP सेंड करा आणि अपडेट करा. काही बदलायचं नसेल तर स्किप करा आणि पुढे जा. या ठिकाणी तुम्ही कोणत्याही ऑप्शनवर क्लिक केलात तरी ते ऑप्शन खुलणार नाही. या ठिकाणी खाली अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करा. नवीन स्क्रीन उघडेल. झूम करा. येथे तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम दाखवेल आणि प्रिव्हियस इयर्सचे डिटेल्स दाखवतील. येथे अप्लायवर क्लिक करा. वर एक नोटिफिकेशन स्क्रीन येईल. यामध्ये तुम्हाला कॉलेज, स्टडी सेंटर चेंज करायचं आहे का विचारलं आहे. करायचं असेल तर चेंज कॉलेजवर क्लिक करा. नसेल तर गो टू सेम कॉलेजवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला विषय निवडायचा आहे. तुम्ही 2 पद्धतीने विषय निवडू शकता. एकतर तुम्हाला सेकंड इयरला जे 3 विषय होते त्यापैकी एकच विषय निवडता येईल, म्हणजेच स्पेशलायझेशन, एकाच विषयाचे 6 पुस्तक. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला एक भाषा विषय आणि एक सोशल सायन्सचा विषय निवडता येईल, जे सेकंड इयरला होते. जसे की तुम्ही इथे इंग्लिश आणि अर्थशास्त्र निवडू शकता, पण तुम्हाला अर्थशास्त्र आणि इतिहास असे निवडता येणार नाही. तर तुम्हाला जे विषय निवडायचे आहेत ते विषय निवडा आणि सर्वात खाली स्क्रोल करून प्रोसीडवर क्लिक करा. या ठिकाणी तुमचे विषय बघा आणि प्रोसीड करा. या ठिकाणी तुम्हाला जर स्कॉलरशिप मधून प्रवेश घ्यायचा आहे तर येस करा, नसेल तर नो करा. तुम्ही पूर्ण फीस भरूनही नंतर स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकता. मी ते नो करत आहे. या ठिकाणी खाली सबमिट करा. या ठिकाणी रेग्युलर फीसवर क्लिक करा आणि सबमिट करा.
या ठिकाणी तुमच्याकडे यापैकी कोणतेही एक कागदपत्र असेल त्यावर क्लिक करा आणि खाली स्क्रोल करून सबमिट करा. येथे तुम्हाला कोणतेही कागदपत्र अपलोड करता येणार नाही. सरळ प्रोसीड करा. यू हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड ऍप्लिकेशन दाखवेल. आता या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करून घ्यायचे आहे. त्यासाठी मेक पेमेंट ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला जर फॉर्म एडिट करायचा असेल तर एडिट ही करू शकता. आपल्याला एडिट करायचं नाही म्हणून पेमेंट करूया. मेक पेमेंटवर क्लिक करा. प्रोसीडवर क्लिक करा. ऑनलाईनवर क्लिक करा. येथे टिक करा आणि प्रोसीड करा. सबमिट करा. पे नाऊ वर क्लिक करा. या ठिकाणी खाली स्क्रोल करा, टिक करा आणि प्रोसीड करा. या ठिकाणी UPI सिलेक्ट करा आणि तुम्हाला ज्या ऍप्लिकेशन मधून पेमेंट करायचे आहे ते निवडा आणि पेमेंट करून घ्या. या ठिकाणी प्रोसीड करा आणि सबमिशन स्लिप डाउनलोड करा. येथे क्लिक करा. या ठिकाणी खाली स्क्रोल करून प्रिंट ऍप्लिकेशन वर क्लिक करा. या ठिकाणी वरच्या बाजूला सेव्ह ॲज PDF निवडा. पेपर साइज A4 निवडा आणि सेव्ह करून घ्या. या PDF ची तुम्हाला प्रिंट काढायची आहे. 4ही पेजेसची प्रिंट काढायची आहे. यामध्ये प्लेस, डेट आणि साइन करायचे आहे आणि ही घेऊन तुम्हाला स्टडी सेंटरवर जायचे आहे. सोबत तुमचं मागच्या वर्षाचे मार्कशीटचे झेरॉक्स, रिझल्ट लागल्यावर वेबसाईटवरून जे डाउनलोड केलेलं असतं ते, त्याच सोबत आधारचा आणि तुम्ही सिलेक्ट केलेल्या डॉक्युमेंटचे एक झेरॉक्स सोबत ठेवा. ते घेऊन स्टडी सेंटरवर जा आणि सबमिट करा. त्यावर स्टुडंट कॉपीवर सही शिक्का घ्या. तेव्हाच तुमचे ऍडमिशन पक्क होईल. त्यांच्याकडून अभ्यासक्रमांची पुस्तके घ्या. आता वापस वेबसाईटवर या. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ऍडमिशनची स्थिती पाहायची असल्यास या ठिकाणी क्लिक करा. ऍप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करा. तुम्हाला फीसची पावती जीमेल वर येईल. इथून डाउनलोड करायची असल्यास रिसेप्टवर क्लिक करा. या ठिकाणी क्लिक करून रिसेप्ट डाउनलोड करा. अशा प्रकारे तुम्ही नवीन प्रवेशासाठी अर्ज भरू शकता. यामध्ये कुणाला काही अडचण येत असल्यास कमेंट करून सांगा. ज्यांचा PRN नंबर 25 ने सुरू होत आहे त्यांच्यासाठीही आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक करा. ऍडमिशन घेणाऱ्या तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.